आज आपण घरच्या घरी हॉटेलसारखी चव असणारी पनीरची भाजी बनवलेली आहे। अशा प्रकारे तुम्ही पनीरची भाजी करून पहा, सेम बाहेरसारखी चव ही घरच्या भाजीला येते। चला मग तर रेसिपी बनवायला सुरुवात करूयात, पण त्या अगोदर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। तर भाजी बनवण्याकरता सर्वप्रथम आपण एक मसाला तयार करून घेऊ। तर काही अद्रकचे तुकडे घ्यायचे आहेत, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि 2 हिरवी मिरची जाडसर कुटून घेतलेली आहे। एक टोमॅटो घालायचा आहे आणि हे सर्व छान बारीक वाटून घ्यायचं आहे। तर मसाला वाटून तयार आहे। या ठिकाणी 400 ग्रॅम आपण पनीर घेतलेला आहे। पनीरमधला थोडा तुकडा ठेवायचा आहे आणि तो अशा प्रकारे हाताने छान बारीक करून घ्यायचा आहे। त्यामुळे भाजीला दाटसरपणाही येतो आणि भाजी खायलाही खूप छान लागते। आता आपण या ठिकाणी पूर्वतयारी झालेली आहे। आता फोडणी देऊया। तर कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये तेल घालायचे आहे। कसुरी मेथी घालूयात। एक मोठा कांदा बारीक कापून घेतलेला आहे तो घालूयात। कांदा आपण मध्यम आचेवर छान परतवून घेऊ। तर तुम्ही पाहू शकता कांदा छान परतवून झालेला आहे। वाटलेला टोमॅटो घालायचा आहे। कोथिंबीर घालूयात। टोमॅटो सुटा होईपर्यंत मध्यम आचेवर छान परतवून घ्यायचा आहे। 5 ते 6 काजू 2 तासाकरता भिजत ठेवले होते। भिजवलेले काजू घालायचे आहे। काजू बरोबर 1 चमचा तीळही 2 तासाकरता भिजवून घेतलेले आहेत। तर पांढरे तीळ घालूयात आणि ह्याची फाईन पेस्ट बनवून घेऊ। भाजीमध्ये काजू आणि तीळ घातल्यामुळे भाजी दाटसर तर होतेच आणि ती खायलाही तितकीच चविष्ट लागते। तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टोमॅटो छान सुटा होत आलेला आहे। आता काही मसाले घालूयात। तर अर्धा चमचा हळद घालायची आहे। 2 चमचा मिरची पावडर घालूयात। 2 ते 3 चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे। अर्धा चमचा गरम मसाला घालूयात। मोठा अर्धा चमचा जिरा पावडर घालूयात आणि छोटा अर्धा चमचा धना पावडर घातलेली आहे आणि हे छान मिक्स करून घेऊ। पनीर घालूयात आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। पनीर घातल्यानंतर मध्यम आचेवर पनीर छान परतवून घ्यायचं आहे। पनीर आपण जितकं छान परतवून घेऊ ना की भाजी ही छान लागणार आहे। पनीरने तेल सोडायला सुरुवात केलेली आहे, याचाच अर्थ पनीर अगदी छान परतवून झालेलं आहे। अर्धा चमचा साखर घालायची आहे। साखर ऑप्शनल आहे, नाही घातली तरी चालेल, पण साखर घातल्यामुळे खूप छान चव येते। काजू आणि तिळाची पेस्ट घालूयात। भाजी तुम्हाला कितपत पातळ हवी त्यानुसार तुम्ही पाणी घालायचं आहे। पनीरची भाजी अगदी पातळ छान लागत नाही, तर त्यामुळे आपण पाण्याचं प्रमाण हे अगदी कमी ठेवलेलं आहे। कोथिंबीर घालायची आहे। साधारण या ठिकाणी पाऊण ग्लासच पाणी घातलेलं आहे। भाजीला उकळी आलेली आहे। मंद आचेवर 6 ते 7 मिनिटाची वाफ काढूयात। तर ह्या ठिकाणी 7 मिनिट झालेले आहे। तुम्ही पाहू शकता भाजीला कलरही खूप सुंदर आलेला आहे। भाजी आपण अगदी पातळही ठेवायची नाहीये आणि अगदी घट्टही ठेवायची नाहीये। तर अशा प्रकारे आपली पनीरची भाजी तयार आहे। भाजी खूप सुंदर झालेली आहे। सेम बाहेरसारखी भाजी घरच्या घरी सोप्या पद्धतीने आपण बनवलेली आहे। तुम्हीही अशा प्रकारे भाजी करून पहा, भाजी खूप सुंदर होते। तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।